पुण्यातील हडपसरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब आढळल्यामुळे खळबळ उडाली। बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज हे माझ्याच्या हाती लागलंय। इलेक्ट्रिक ओलावरून आलेल्या व्यक्तीने रुग्णालयाच्या पुरुष स्वच्छतागृहामध्ये हा बॉम्ब पेरला। बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे। तर बाथरूममध्ये महिला कर्मचाऱ्यांना वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली। डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। 4 जिलेटिनच्या कांड्या, घड्याळाच्या स्वरूपामधील टायमर आणि वायर जोडलेली असल्याचं त्यांना दिसून आलं। तर ही वस्तू बॉम्ब असल्याचं लक्षात आल्यावरती तातडीनं पोलिसांना कळवण्यात आलं। मात्र तोवरती रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून डॉक्टरांनी धाडसानं बॉम्ब स्वतः हाताने उचलून एका बॉक्समध्ये ठेवला आणि हॉस्पिटलमधील मोकळ्या जागेमध्ये ठेवला। घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकानं हा बॉम्ब मोकळ्या मैदानामध्ये नेऊन नियंत्रित स्फोट घडवून निकामी केलेला आहे। तर सीसीटीव्हीच्या आधारे या संशयिताचा शोध घेणं हे सध्या सुरू आहे। आणि दरम्यान पुण्यातील हडपसर इथल्या उषा किरण मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाचे डॉक्टर विलास गायकवाड यांनी या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। एक्झॅक्टली तो बॉम्ब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही। बॉम्ब सदृश वस्तू ती होती। संध्याकाळी 7ला ती माझ्या निदर्शनास आणली। पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मावशीला ते दिसलं आणि मावशीला दिसल्यानंतर त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर मी ताबडतोब त्याला त्या ठिकाणी माझी बॉम्ब सदृश वस्तू वाटल्यामुळे त्याच्या वायरी होत्या, डिजिटल एक घड्याळ वगैरे होतं आणि काही 4 कांड्या वगैरे त्यामध्ये होत्या, 4 किंवा 2 कांड्या असतील त्यामध्ये, आणि त्या टेपनं गुंडाळलेल्या होत्या। त्यामुळे ताबडतोब लगेच मी खोकं मागवलं आणि त्या खोक्यात ती वस्तू स्वतः घातली आणि त्यानंतर ती मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवली। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून। मंदार, खरं तर कालच्या या घटनेनं खळबळ उडालेली आहे आणि आता सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय। या माध्यमातून कशा पद्धतीने नेमका तपास सुरू आहे? हे हॉस्पिटल पुण्यातील हडपसर भागात नक्की कुठे आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात। मुख्य रस्त्यापासून बऱ्यापैकी आतमध्ये हे उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। पुण्यातील गाडीतळ म्हणून जो परिसर आहे त्यापासून, गाडीतळापासून जो रस्ता डावीकडे येतो तिथून देखील आतमध्ये यावं लागतं या हॉस्पिटलकडे येण्यासाठी। आणि अशा ठिकाणी ही बॉम्ब सदृश वस्तू कोणी का ठेवेल हा सर्वात पहिला प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचा उलगडा झाला तर या घटनेचं जे काही कारण आहे ते देखील समोर येऊ शकतं। या उषा किरण हॉस्पिटलचे डॉक्टर ज्यांची प्रतिक्रिया आपण प्रेक्षकांना दाखवली, या डॉक्टरांवरती कोणाचा राग होता का किंवा पूर्व वैमनस्य होतं का हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे। कारण इतक्या आतमध्ये असलेल्या आणि हॉस्पिटल आहे जिथं रुग्णांवरती उपचार होत आहेत अशा ठिकाणी या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरती ही बॉम्ब सदृश वस्तू आढळलेली आहे। आपण पाहिलं तर आपल्याला आतमध्ये आत्ता देखील पोलीस पाहायला मिळत आहेत, चौकशी सुरू आहे। त्याचबरोबर या सगळ्या परिसराला बंदोबस्त देखील पुरवण्यात आलेला आहे। पोलिसांचं एक वाहन या ठिकाणी आहे, त्याचबरोबर तपास अधिकारी देखील आहेत। आणि मी जसं म्हटलं की या उषा किरण डॉक्टरचे जे हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत त्यांचा कोणाशी काही वाद झालेला होता का या अनुषंगाने या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे। कारण या CCTVमध्ये आपण पाहिलं की एक व्यक्ती येते, ज्या व्यक्तीला या हॉस्पिटलची, या परिसराची व्यवस्थित माहिती आहे आणि त्यानंतर ही व्यक्ती या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरती जाऊन पुरुष प्रसाधनगृहामध्ये ती बॉम्ब सदृश वस्तू ठेवते। खरं तर ही बॉम्ब सदृश म्हणता येणार नाही, याला बॉम्बच म्हणावं लागेल। कारण जेव्हा ही वस्तू इथून मोकळ्या जागेमध्ये पोलिसांनी नेली, बॉम्ब शोधक पथकांनी ती डिफ्यूज करण्याचा प्रयत्न केला। सीसीटीव्हीच्या माध्यमांमधून पोलीस नेमका कसा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।